ओह माय गॉड, भी मैंने जो देखा है ना, आता मी जे पाहिलंय ते मला इतकं जास्त असं वाटतं मी तिथे कधी पोहोचेल. पूर्ण ब्लॉग काढला पण मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलंच नाही की मी एक्झॅक्टली कुठे आली. पॅटर्न बोलतीये, ते दगड दिसतायत ना त्यावर मला उडी मारायची आणि मी मारणार आहे. आता तुम्ही बघा, या दगडांवरती उडी मारता 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 मी या जागेवरती ना छान अशी गोल गोल फिरून व्हिडिओ काढत होते, बट माझं लक्षच गेलं नाही की इथे काहीतरी सुंदर. बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी चालली कुठेतरी फिरायला एकदम छान ठिकाणी फिरायला चालले. सो स्टे ट्यून. आणि आता मी पटकन रेडी होते आणि तुम्हाला भेटते. हे गाइस, आता फायनली मी निघाली. आय एम सो मच एक्साइटेड. माझा आउटफिट बघायचा असेल तर थोडा वेळ वेट करा, मी तुम्हाला दाखवते माझं संपूर्ण आउटफिट. मळमळल्यासारखं होतं, मला मळमळल्यासारखं. खाएंगे इथे तर मी कधीच पोहोचले होते, पण इतकी घमासान पाऊस सुरू झाला ना की काय बोलू. मला गाडी 1-1.5 तास थांबावं लागलं. फायनली आता मी चालली मंदिराजवळ. लेट्स सी. नवीन चप्पल घालून मी माझं सगळं खराब करतीये गाईज. सर्वात आधी तर आपल्याला दर्शन करायचं राधाकृष्णाचं, तर तुम्हाला मी दाखवते की आपण कसं कुठे जायचं. बघा मंदिर. आता आपण चालू राधाकृष्णजींचं दर्शन करायला, तर तुम्हाला मी दाखवते पूर्ण मंदिर आता. आणि आजूबाजूला इतकी जास्त ग्रीनरी आणि इतकं मस्त वाटतंय ना. आणि त्यात ही सुंदरी किती सुंदर दिसते. तुम्हाला माझा आउटफिट दाखवायचा होता, विसरले मी. तर फायनली माझं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालंय आणि मी आता आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करते. आणि आता मंदिराचं अजून काम चालू आहे, म्हणजे काही दिवसानंतर अजून छान मंदिर होणार आहे. तर तुम्ही पण नक्की विजिट करा. मला अतिशय जास्त आवडलं. एक लेडी ती जो एकदम बोलते 50 किलोमीटर दूर. आता मी इथे ना व्हिडिओ फोटो शूट करत होते, तेव्हा मला एक लेडी भेटली. ती इतक्या लांब उभी राहून फोटो काढत होती. मी तर विचार करत होते फोटो येतोय की मुंगी बिंगी येते त्या फोटोमध्ये. म्हणजे असा कॉन्फिडन्स मला पाहिजे पब्लिकमध्ये. आणि इथे चक्क लोक ट्रायपॉड वगैरे घेऊन व्हिडिओ शूट करतात, बट मला असा कॅमेरा पकडून पण इतकी जास्त लाज वाटतीये ना, मी काय बोलू. आणि आता तुम्हाला मी अजून एक मंदिर दाखवते, ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो ते इतकं जास्त ब्युटिफुल होणार आहे ना, मला बघूनच असं वाटतंय. मी तुम्हाला दाखवते. आणि आतमधली मूर्ती राधाकृष्णजींची इतकी सुंदर अप्रतिम आहे ना, मला लांबून इतकी चांगली दिसते. मला माहित नाही क्लोजली ती किती चांगली दिसणार आहे. मधून हे असं मंदिर दिसतंय आणि आता हे सगळं पूर्ण झाल्यानंतर किती सुंदर दिसतं. आय कांट इमॅजिन किती सुंदर असणार आहे. आणि जर तुम्ही या मंदिरात आला ना, तर इथे एकदम छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, कारण इथे कानाकोपऱ्यात इतक्या सुंदर गोष्टी आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा तुम्ही, म्हणजे किती सुंदर वाटतंय, किती सुंदर. मैंने जो देखा है ना, आता मी जे पाहिलंय ते मला इतकं जास्त असं वाटतं मी तिथे कधी पोहोचेल. तिथे बघू शकता तुम्ही. मी या जागेवरती ना छान अशी गोल फिरून व्हिडिओ काढत होते, बट माझं लक्षच गेलं नाही की इथे काहीतरी सुंदर गोष्ट आहे. ती सुंदर गोष्ट मी तुम्हाला दाखवते. कृष्ण भगवान. आणि तिथे जे राधाकृष्णजींचं मंदिर होतं ना, त्याचंच मिनी व्हर्जन इथे बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे, एकदम भारी, माझ्यासारखं भारी. आणि इथे खूप भारी वाटतं. असं वाटते लिटरली आपण वृंदावनला आलोय. म्हणजे हर एक गलीमध्ये इतकं सुंदर सगळं काही आहे ना की मी काय बोलू. तुम्हाला मी दाखवते. आणि ती सुंदर गोष्ट म्हणजे ही किती सुंदर आहे. आणि हे आहे त्याचं पूर्ण लुक. छोटी गोष्ट किती सुंदर वाटतीये. बघा काय किती बारकाईने केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय. असं वाटतं कृष्णजी खरोखर नागावरती उभे आहेत, शेष नागावरती. असं वाटतं मी खरोखर श्रीकृष्णांच्या जन्माच्या याच्यामध्ये गेलेली आहे. तुम्ही बघा हे सगळं किती छान आहे, किती सुंदर आहे. जर तुम्हाला पण इथे यायचं असेल ना, तर तुमच्या फ्रेंड्स सोबत या, कारण मी तर एकटी आली आहे, कारण की आय डोंट हॅव ग्रुप.
माझी फ्रेंडशिप खूप आधीच तुटलेली आहे, माझ्याकडे फ्रेंडच नाही आहेत गाईज, काय करू. आणि हीच ती जागा जिला बघून मी खूप जास्त एक्सायटेड झाले होते, कारण ही जागाच तितकी सुंदर आहे. तुम्ही बघणार ना, तुम्ही असं होणार की मी कधी येईल आणि कधी बघेल. इथे बघा कृष्ण आणि त्यांची मम्मी, कृष्ण आणि कृष्णांचे संगी साथी सगळे गायला खाऊ घालायला आलेत. कृष्ण रासलीला करतायत. असं वाटतं मी खरोखर स्वर्गात आली आहे, स्वर्गात. इथे बघा किती सारे मछली आहेत, मछली 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 मछली. आणि इथे ना मा यशोदा कृष्णजीला ओरडतायत, जशी माझी मम्मी मला खूप जास्त ओरडते. आणि ते कृष्णजी रासलीला करतायत. मेरी मराठी हिंदी दोनों रिमिक्स हो रही है, उसके लिए सो सॉरी. आणि इथे शिवलिंग पण आहे, मी तुम्हाला दाखवते. शिवलिंग मी पहिल्यांदा बघितलंय. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. इथे सर्वात सुंदर एक गोष्ट आहे की इथे अजिबात कचरा नाही, अजिबात घाण नाहीये, एकदम भारी, एकदम भारी. आणि हे बघा डांटाळा, मला हे सगळं खूप आवडतं. हे बघा झाडावरती पण असं काय बोलतात, घोडे लावलेत. जर तुम्ही पावसाळ्यात इथे आला ना तर इतकं असं चांगलं चांगलं वाटेल ना, इतकं ग्रीनरी असं वाटेल तुम्ही स्वर्गात आला, स्वर्गात. ते दगड दिसत आहेत ना, त्यावर मला उडी मारायची आणि मी मारणार आहे. आता तुम्ही बघा, दगडांवरती उडी मारता मी उडी मारता माझं थोबाड जरी फुटलं तरी मला चालेल, पण मी उडी मारणार. मस्ती आहे ना माझ्या अंगात, मला करायचंय. आता मी चालू करते. दगड खूप लांब आहेत गाइस. अगर मेरा थोबाट फूट गया तो दूसरी प्राजक्ता को फॉलो मत करना, मुझे ही करना. मैं तो भी बिना फूटे हुए थोबड़े के साथ आपके लिए वीडियो बनाऊंगी. 1 2 मेरा पैर स्लिप हो गया तो 1 2 3. अगर खतरों के खिलाड़ी वाला कोई देख रहा होगा तो प्लीज़ मुझे ले लिए खतरों के खिलाड़ी में. मैं बहुत अच्छी खिलाड़ी हूँ. देख लिया आपने इधर से इधर मैंने कैसी उड़ी मारी, एकदम. हे गार्डन इतकं मोठं ना की माझी आता चप्पल तुटायला आली आहे. गार्डन बोलतीये, स्कॉन मंदिर. दमले गाईज मी यार. अशी तर मला मम्मा आठवत नाही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. तर जे मी काय बघते ना, मला असं वाटतं ते खरोखर इथं आहे. म्हणजे तुम्हीच बघा, ती कृष्णजी आहेत. सतर कृष्णजी हर जागेवर आहेत. बोललेले ना, या मंदिरात हर एक जागेवरती इतकी सुंदर गोष्ट आहे ना की असं वाटतं काय बोलू मी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मला इतकं जास्त आवडलंय ना की मी इथेच राहील. मला इथे सोडा, मला काहीच देऊ नका, मी इथेच राहील. इतकं सुंदर आहे. इथल्या प्रत्येक गल्ली गुळीत ना राधा कृष्णाची मूर्ती पाहायला भेटणार आहे. मी खूप जास्त दमली आहे, पण माझ्यामधली जी एक्साइटमेंट आहे ना सगळं काय बघायची, ती मला खेचत नेते. माझं पाय अजिबात चालायला मागवत नाहीये. बट यार हे सगळं बघा तुम्ही एकदा. ओ माय गॉड. मी पूर्ण ब्लॉग काढला, पण मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलंच नाही की मी एक्झॅक्टली कुठे आली. तर मी पालघरच्या इस्कॉन टेम्पलला आली आहे, जे की अतिशय जास्त सुंदर आणि खूप जास्त मोठं आहे. म्हणजे लिटरली तुम्ही चालता दमसाल, पण हे संपणार नाही, इतकं मोठं आहे. मला खूप जास्त आवडलंय. आणि आता मी परत एक सुंदर गोष्ट बघितली, जी तुम्हाला मी लवकर दाखवते. पहिले मला चालू द्या. आता मी धावते. माझ्या चपलांचा आवाज बघा गाईज. हे बघा किती सुंदर आहे. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललेला एका बोटावरती. सगळ्या काही गोष्टी किती सुंदर आहेत. म्हणजे मला खूप भारी वाटतंय. मला खरंच खूप भारी वाटतंय. इथे सगळीकडे ना अशा छोट्या गायी ठेवल्या, तुम्हाला मी दाखवते.
हे बघा किती सुंदर वाटतं, किती क्यूट वाटतं. तिथे एक गाय आहे, तिथे एक गाय, तिथे एक, तिथे एक, तिथे एक, तिथे एक, हर जागेवरती गाय आहे आणि इथं मंदिर आहे. हा एवढा भाग इतका जास्त सुंदर आहे, खूप भारी आहे. इथे इथे एक छोट्या गोष्टी आहेत ना, मला खूप जास्त भारी वाटतंय. जसं की हे परत हे परत हे सगळं काही एकदम ऑन पॉईंट आहे. अतिशय सुंदर, एकदम मनमोहक करणारं दृश्य इथे. खूप सुंदर, खूप जास्त म्हणजे. आणि हे तर तुम्हाला मी दाखवलं गोवर्धन पर्वत. आणि मी फर्स्ट टाइम पब्लिकमध्ये असताना ब्लॉग करते, सो माझ्याकडून काही चुकलं असेल तर आय एम सॉरी. सो आता माझ्याकडून जेवढं शक्य झालं मी तुम्हाला तेवढं ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. मी स्वतः अर्धा विजिट केलं, कारण की खूप 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 मोठं आहे हे सगळं आणि एका व्हिडिओमध्ये तर काही कव्हर होणार नाही. आणि इथून माझं घर खूप लांब आहे, म्हणून मला जावं लागतं, कारण की पावसाचं वातावरण पण झालं आहे. आणि हा ब्लॉग मी म्हणजे पहिल्यांदा मी ब्लॉग पब्लिकमध्ये करते, सो मी थोडीशी अशी होते. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. लव यू गाईज, बाय.